मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते. मंडळी, मी नेहमीच तुम्हाला आयुर्वेदिक औषधांची माहिती देतच असतो, परंतु आज अशाच ठिकाणी चालले आयुर्वेदिक औषधाच्या शोधातसुद्धा आणि एक निसर्गाशी मनमुराद आनंद घेण्यासाठी माझे सहकारी आणि मी सोबत निघालेलो आहे पर्यटन स्थळ डोमजिऱ्याकडे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर लोहार. जन्म माझा इथला जवळचा, इथेच काम करत होतो सातूर PSCला. आता पुढच्या शिक्षणासाठी मी गेलेलो आहे ससून हॉस्पिटल. तिथे मी सध्या फॉरेन्सिक मेडिसिन करतोय. मला सुट्ट्या भेटल्या, त्याच्यामुळे मी आलेलो आहे 3 दिवसाच्या सुट्टीसाठी. त्या सुट्ट्याचा मी मनमुराद आनंद घेण्यासाठी डोंबिवली वॉटरफॉल मध्ये जातोय. माझे सगळे जुने अगोदरचे जे होते माझ्या सोबत काम करणारे, पांडुरंग सोनवणे साहेब ते रिटायर झाले, जे कॅमेरामॅन आहेत ते कचरे साहेब, यांच्यासोबत आता चाललं. अजून बाकीची मंडळी येतात आहे बाईक वरती. कमीत कमी आमचा एक 15 जणांचा ग्रुप आहे. आमच्याकडे जव्हार हे प्रेक्षणीय स्थळ आहे. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त जव्हारमध्ये बारामाही असा धबधबा फक्त तुम्हाला जव्हारमध्ये दिसेल. एक पुण्यामध्ये तामिनी घाटामध्ये आणि त्याच्यानंतर जव्हारमध्ये. आणि जव्हारमध्ये पण 2 आहेत. आता बऱ्याच लोकांना फक्त काळमांडवी धबधबा माहिती आहे, जो की चालू असतो. पण आता तिथे एवढे प्रेक्षक येतात किंवा गर्दी असतात, त्याच्यामुळे आम्हाला ते आता तिथं काय एवढं हे वाटत नाही. तर तुम्हाला अजून एक असा दुसरा धबधबा दाखवतो, एक्सप्लोर करतोय, की जो फक्त जे इथे आमच्यासारखे लोक आहेत त्यांनाच माहिती आहे. आणि तो एवढा डेंजर आहे की तुम्ही बघालच तिथं जेव्हा जाल तर लिटरली असं फिलिंग आहे की आपण अमेझॉनच्या जंगलामध्ये किंवा खोऱ्यामध्ये फिरतोय की काय. आणि हा सुखद आनंद आम्ही घेण्यासाठी जात आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो. हा रोड आहे मंडळी, आणि या रोडने समोर यायचे जामसर वरतून पिंटूच्या वाडीच्या टाकपासून घेतला की सरळ आपण जाऊ आणि डोंबिवली धबधबा उद्या. तर मंडळी, मी आता चाललो आहे अशा बघा घनदाट असा जंगल आहे. त्यातून आता हे असं एक पर्यटन स्थळ आहे लपलेलं, डोमजिरा म्हणून. जसं तुम्हाला जव्हारचे वॉटरफॉल्स माहिती आहे, काळमांडवी आहे, खडखड धरण आहे माहिती आहे, परंतु हा डोमजिरा बरेचशा जणांना अजूनही माहीत नाही. तर आत्ता आपण चाललो आहे डोमजिऱ्याकडं. तुम्हाला दाखवतोय कसं जायचं. बघा असं जंगल आहे, इथं डोंगर आहे, पूर्ण असे घसरलं वाटे, पण सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. आपण चाललोय तिकडे. जंगलात बघा हे वनस्पती सुद्धा आहे. बघा धायटी, माझ्या मागच्या वेळेस मी सांगितलं होतं ही धायटी वनस्पती आहे बघा. तर बघा बरेचसे आपल्या माता भगिनी असतात, त्यांच्या पदर लाल अंगावरून जाणे वगैरे, तर ही धायटीची फुलं जर त्याची सुकून चूर्ण केलं आणि जर मधासोबत सकाळ संध्याकाळ एक चमचा जर घेतला ना तर अंगावरचे पदर वगैरे बरं होईल. एवढं असं याच्यात रानमय घटक आहेत. तसेच बरेचसे वनस्पती आहेत बघा. हे जे झाड दिसतंय हे उंबराचं झाड आहे. इथं बाजूलाच बघा खळखळणारे ओव्हन मस्त नाला आहे. आणि तिकडनं दिसते ते आहे करंजीचं झाड. करंजीचं झाड सुद्धा दिसतंय. आणि बघा मी आता पुढे जाते हळू. तसे आता हे जंगलात आहे बघा, इकडे वर आहे डोंगर. तर मंडळी बघा, सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं एक प्रकारे ॲमेझॉनच्या खोऱ्यातच आल्यासारखं भास होतो आहे. तर बघा पूर्ण आजूबाजूला जंगल आहेत, झाडे आहेत, झुडपं आहेत, आणि आम्ही त्या झाडामधून पायवाट काढत शोधत डोमजिऱ्याकडे निघालेला आहे. डोमजिरा एवढ्या दऱ्या खोऱ्यात अशा ठिकाणी आहेच, परंतु तो खूप सुंदर अप्रतिमय आहे. सुंदर अशा निसर्गाच्या कुशीत जंगलातून पायवाट काढत डोमजिऱ्याकडे आम्ही चाललेलो. आमचे बरेचसे आम्ही 10 ते 15 जण असा पूर्ण आमचा ग्रुप आहे. आणि सर्व काही बाईक घेऊन आलेत, काही 4 व्हीलरमध्ये आलेत. असं तर सर्व आम्ही आता हळूहळू तिकडे डोमजिऱ्याकडे चाललो आहे. बघा हे आता जवळच आपण येतोयच, पोहोचतोयच. बघा नदीचं पात्र आपल्याला दिसत आहे.
या दगडधोंड्यातून पायवाट काढत पुढे पुढे आम्ही सरकत पुढे आलेलो आहे. अशी फिलिंग जणू ॲमेझॉनच्या जंगलातच आल्याची. तर तुम्ही नक्कीच कधी येण्याचा प्रयत्न कराल तर नक्की या, कारण हे खूपच असं सुंदर धबधबा आहे हा. आणि पूर्ण बारमाही इथे पाणी आहे आणि आम्ही पूर्ण तयारीत आलो आहे. तुम्ही लाईफ जॅकेटसुद्धा घेऊन येऊ शकता. लाईफ जॅकेट तुम्हाला जव्हार टुरिझममध्ये इथे भाड्यानेसुद्धा मिळतात. तर जव्हार टुरिझमकडूनही तुम्ही लाईफ जॅकेट घेऊ शकता. तर बघा हे वावळ्याचं झाड आहे इथं. हे वावळ्याला जे बिया आलेत ना, ह्या बियासुद्धा हे बी फोडलं तात असा चारोळीसारखा दाणा निघतो. तो खायलासुद्धा छान लागतो. हे असं वावळ्याचं झाड आहे. तर आता आपण हळूहळू पुढे जाऊयात. तर हे मी तुम्हाला इकडनं थोडा व्ह्यू दाखवते. बघा इकडनं पूर्ण ही झाडं दिसतात. पूर्ण असं टेकडे आहे. बघा या टेकडीतून वरून डोंगरातून हे पाणी बघा झुळझुळ कड्या कपारून तिथूनसुद्धा वाहते. तर मी असं तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पुढे आता तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की डोमझिरा नेमकी आहे कसा. तर आता आपण तिथेच हळूहळू पुढे चाललो आहे. तर आत्ता मंडळी आपण अखेर डोमझिऱ्याच्या अत्यंत जवळपास पोहोचलो आहे. डोमझिऱ्यात आलेलोच आहे. आता आमचे काही सहकारी बघा आलेले आहेत. ते सोबत काही खाण्याचं साहित्य वगैरे घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांची लगबग चालू आहे पुढे जाण्याची. आणि आत्ता आपण पोहोचलो आहेच बघा. नमस्कार, आत्ता आपण पोहोचलो आहे डोमझिऱ्यावर. बघा तुम्हाला आता दाखवतो ते विलोभनीय दृश्य. आणि तुम्हाला आत्तापर्यंतची उत्सुकता जशी गेल्या पोहोचलेली होती ती अखेर तुम्हाला आता मी या डोमझिऱ्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. तर बघा किती सुंदर असा वरून धबधबा आहे. जोरात पाणी वाहते आणि बारमाही आहे. तर असं सुंदर स्थळ आहे म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की आपण तिथे गेल्यावरच तुम्हाला ती जी फिलिंग येईल ती नक्कीच. आता बघा असं वरून पाणी पडतं एवढं आणि एवढं सुंदर नयनरम्य दृश्य दिसते ना की खरोखरच खूप सुंदर आहे. तर बघा आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवतो. पूर्ण असा कडा आहे आणि कड्याला झाडं झुडपं आणि एकदम सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. तर नक्कीच आम्ही आज खूप या निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेतो आहे. तुम्हीही घ्या. आणि जव्हारला आले तर जव्हारहून जामसरहून देवतळी पिंपूच्या वाडीजवळ सरळ इकडे खाली जाऊ शकता. तिथून डोमझिऱ्याकडे जाण्याचा रस्ता आहे. किंवा वरून थोडा उतरायला थोडं रिस्की आहे, त्यामुळे तुम्ही इकडे येऊ शकताय. तर बघा किती सुंदर असं वरून पाणी पडतं आहे. आणि आम्ही आल्यापासून 1 तास झाला हा पक्षी दिसतोय, हा बसलेला आहे. जणू काही तो आम्हाला आम्ही आनंद घेतो आहे आणि तो आम्हाला बघतो आहे असंच वाटतं आहे. तर मंडळी एक अजून सांगायचं असतं का आमचे आदिवासी बांधव हे निसर्गपूजक आहेत. जल जंगल जमीन यांना सर्वस्व मानणारे आमचे बांधव आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आलात नक्की या, निसर्गाचा आनंद घ्या आणि थोडंसं पावित्र्यसुद्धा राखा. कारण या परिसरात वनदेवतेचे आणि मावल्या देवांचे सुद्धा थापे आहेत. त्यामुळं तुम्ही आलात नक्की या, तुम्ही इथे आनंद घ्या. परंतु तुम्ही आलात तर या परिसरात कचरा करू नका. या स्थळाचं पावित्र्य राखा, जेणेकरून इथे स्वच्छतासुद्धा राहिल्याची काळजी घ्या. आणि अशा विविध माहिती करता माझ्या रामबाण उपचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी अन्याय शेअर करा. अरेच्छा, एक सांगायचं राहून गेलं. जव्हार तालुक्यातील खडखड धरणाच्या बाजूला असलेला हा बारमाही वाहणारा डोमझिरा कसा वाटला एक कमेंट नक्की करा. धन्यवाद.